शीतलने उंबरठ्यावरचे माप ओलांडले आणि तिचा गृहप्रवेश झाला. ती राहुलची पत्नी झाली. आता हे घर कायमचे तिचे झाले. महिनाभरापूर्वी साधा लग्नाचा विषयही तिच्या मनात नव्हता, पण अचानक तिच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले आणि एका नवीन दुनियेत तिने पदार्पण केलं. नव्या सुनेचा कौतुक सोहळा घरात सुरू होता. मीराताई आपल्या सुनेकडून सर्व रीतिरिवाज त्यांच्या पद्धतीप्रमाणे करून घेत होत्या. शीतलही सांगितल्याप्रमाणे सर्व कार्य पार पाडत होती. सत्यनारायण झाला. पाहुणे आपापल्या घरी गेली. आता फक्त ती, राहुल, त्याची लग्न झालेली मोठी बहीण स्वाती आणि आईवडील ही घरातली मंडळीच उरली. नवदाम्पत्याचे सहजीवन आता सुरू होणार होते. स्वातीने संध्याकाळपासून त्यांची रूम सजवायला घेतली होती. आपल्या एकुलत्या एक भावाचे लग्न जुळवल्यापासून त्याच्या लग्नापर्यंत आणि लग्नापासून तर सगळ्यापर्यंत त्याच्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट अविस्मरणीय करण्यासाठी ती जीवाचं रान करत होती. त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जीवनातील सहजीवनाची पहिली रात्रही तशीच स्मरणीय बनवण्यासाठी तिने काही कमी ठेवले नाही. तिने मनापासून रूम सजवली. शीतललाही मस्त आवरून दिलं. तिच्या केसात मोगऱ्याचा गजरा, तिच्या हातात केसर घालून बनवलेला मसाला दुधाचा ग्लास दिला आणि तिला त्यांच्या रूममध्ये ती सोडून ती राहुलला बोलवायला बाहेर गेली. शीतल रूममध्ये आली. रूममधले एकंदर वातावरण पाहून ती खूप संकोचली. दरवाजावरून पलंगापर्यंत फुलांच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. पलंगाच्या सर्व बाजूंनी मोगरा आणि निशिगंधाच्या माळा सोडल्या होत्या. पलंगाच्या मधोमध एकाएक गुंफलेले 2 हात गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवलेले होते. उशांवर त्यांची नावं गुलाबांच्या पाकळ्यांनी रेखाटली होती. ठिकठिकाणी लावलेल्या मेणबत्त्यांनी त्या रूमला मंद प्रकाशाने आणि सुगंधाने भरून टाकलं होते. संगीताचे मंद सूर ते वातावरण अजूनच धुंद करत होते. शीतल ते सगळे बघून एकदम स्तब्ध झाली. तिला सिनेमातील दृश्य आठवली. ती तशीच पलंगाच्या एका कोपऱ्याजवळ पुतळ्यासारखी स्तब्ध उभी राहिली होती. हातात दुधाचा ग्लास तसाच होता. तो टेबलवर ठेवायचंही भान तिला राहिलं नव्हतं. तेवढ्या दाराचा आवाज आला. तो आत आला. त्याने दार लावून घेतलं. पलंगाजवळ उभ्या असलेल्या आपल्या नववधूवर त्याची नजर खेळली. अवघ्या 1 महिन्यापूर्वी त्याने तिला पहिल्यांदा पाहिले होते आणि आज ती त्याची पत्नी बनून त्याच्या खोलीत उभी होती. तिच्या साधेपणावर तो भाळला होता. तिच्या टोपोऱ्या काळ्याभोर डोळ्यांनी तो पुरता जायबंदी होऊन गेला होता. लांब सडक केसांची वेणी तिने खांद्यावरून पुढे घेतलेली होती. नजर झुकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. त्याला ती लगेच आवडून गेली आणि त्याने लगेच होकारही देऊन टाकला होता. आज तर ती त्याला त्या दिवसापेक्षाही खूपच सुंदर वाटत होती, जशी कोणी अप्सरा त्याच्या खोलीत अवतरली होती. रूममधल्या त्या रोमॅन्टिक वातावरणाने त्याचे मन तिच्याकडे ओढले जाऊ लागले. खिडकीतून डोकावणारा चंद्रही जणू त्याला प्रोत्साहन देऊ लागला. त्या सगळ्या वातावरणाची जादू असेल व त्याच्या मनात तिच्याविषयी उलटत असलेले प्रेम असेल. तो तिला पाहताच स्वतःला विसरून गेला. त्यांच्यात अजूनपर्यंत जास्त बोलणे झालेच नव्हते. सर्वच इतके घाईघाईत झाले की त्याला तिच्याशी बोलायला जमलंच नव्हतं. त्याने तिच्याकडे पाहत एक सुंदर स्मित केले. शीतलने पाहिले. तो तिच्या जवळ येत होता. ती पटकन मागे सरकली आणि या गडबडीत तिला पलंगाचा धक्का लागला. तो दुधाचा ग्लास आता पडणारच होता की राहुलने पटकन तिच्या हातातला तो ग्लास धरला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच ती अजूनच बावरली. शीतल, तो दुधाचा ग्लास हातात धरून का उभी होती इतका वेळ? अगं, ठेवायचा ना टेबलवर, असं म्हणून त्याने तो ग्लास टेबलवर ठेवला. तुला पलंग लागला तर नाही ना, असे म्हणून तो तिच्याजवळ आला तर ती अजूनच मागे सरकली. ते बघून तो हसू लागला. तू तर मला अशी घाबरते जसं मी खाणार आहे तुला. अगं, नीट इथे बस. त्याने तिला पलंगावर बसवले. ताईने किती सुंदर रूम सजवली आहे ना आपली. तिला आपल्या लग्नाची किती हौस. स्वातीताईनेच तुला पसंत केले होते माझ्यासाठी आणि मलाही तू पाहता क्षणी खूप आवडली. तुझ्या डोळ्यात तर मी हरवूनच गेलो होतो. किती सुंदर आहेत हे डोळे. आज पहिल्यांदा मी तुला इतके जवळून पाहत आहे आणि किती लाजतेस तू. ही झुकलेली नजर आता वर कर. इकडे माझ्याकडे बघ. माझ्याप्रमाणे तुलाही मी पाहताच आवडलं होतो ना, असं म्हणून
तो तिच्या अगदी जवळ जाऊन बसला. शीतल लगेच उठली. मला हे लग्न करायचे नव्हते. राहुलच्या कानावर विश्वास बसेना. काय काय म्हणालीस शीतल, तू मला लग्न करायचे नव्हते? मामा काही ऐके ना, त्यामुळे तयार व्हावे लागले. आता मात्र राहुल एकदम गंभीर झाला. मी ताईजवळ तुझ्या घरच्यांना निरोप पाठवला होता की तुझी पसंती असेल तरच पुढची बोलणी करा, आणि मला सांगितले गेले की तुलाही मी पसंत आहे. एक सुस्कारा सोडून ती बोलू लागली. माझे बाबा लहानपणीच वारले. त्यानंतर आई मला घेऊन मामाकडे राहायला आली. मामाने आम्हाला सांभाळले, माझे शिक्षण केले, माझे खूप लाड केले. नाही, पण मला काही कमी पडूही दिले नाही. माझे BCom पूर्ण झाले. मी कॉम्प्युटरच्या कोर्सला ॲडमिशन घेतले आणि बँकच्या परीक्षेची तयारी करू लागले. मला माझ्या पायावर उभे राहायचे होते. नोकरी करून माझ्या आईला चांगले जीवन देण्याचे माझे स्वप्न होते. पण मामाने तुमचे काम, घर आणि मुलगा चांगला आहे म्हणून आईला तयार केले. मला इतक्यात लग्न करायचे नव्हते. मी नकार दिला, पण मामा आहे की ना त्याने आईला पटवले. आईने मला गळ घातली. ती म्हणाली, बाळा, तुझे बाबा आपल्याला पोरके करून गेले. माझ्या सासरकडच्या लोकांनी आपली जबाबदारी झटकली. आपण बेघर झालो. दादा नसता तर आपले काय झाले असते? त्याने आपल्याला आश्रय दिला, इतके वर्ष सांभाळले, तुझे शिक्षण केले. किती दिवस तो आपली जबाबदारी डोक्यावर वाहणार? वहिनीला आपले इथे राहणे आवडत नव्हते, तरी त्याने तिचे काही न ऐकता आपल्यासाठी इतके केले. आता त्याने या स्थळाला शब्द दिला. त्याच्या शब्दाखातर तरी हो म्हण. आणि स्थळ किती चांगले आहे. मुलगा शिकलेला आणि नोकरी करणारा आहे. त्यांची आपल्याकडून काही अपेक्षा नाही. असे स्थळ नाकारणे बरे नाही. अगं आई, आयुष्यभर आपण मामाकडे आश्रित म्हणत राहिलो, मन मारून जगलो. कसली हौस नाही की इच्छा आकांक्षा नाही. मी शिकली आता. काही दिवसात मला नोकरी लागेल. मग आपण वेगळे राहू. आपल्या स्वतःचं जग निर्माण करू. मनासारखी जगू. कोणाचे बंधन नको की अडवणूक नको. अगं, पण मामाला काय वाटेल? किती केलं त्याने आपल्यासाठी, आणि आजही तो तुझं भलंच पाहतोय ना. इतका चांगला मुलगा तुझ्यासाठी शोधलाय त्यांनी. त्याचाही मान राखायला पाहिजे. त्याचे डोंगरा एवढे उपकार आहेत आपल्यावर. तू या लग्नाला हो म्हणायचेच. तुला माझी शपथ आहे. काय करणार? मी एकीकडे मामाने केलेल्या उपकाराचे ओझे, दुसरीकडे आईची शपथ. मुलींना आपले भविष्य ठरवण्याचा हक्क कुठे असतो? आईला किती समजावले की तिची अशी अवस्था स्वतःच्या पायावर उभी नसल्याने झाली होती. आता मला तरी माझ्या पायावर उभे राहू दे. पण तिच्या मनावर मामाच्या उपकाराचे ओझे होते. ती विचार करत शकतच नव्हती. पळून जायचा विचार किती वेळा मनात आला, पण त्याचीही स्वतंत्र कुठे होती? माझ्या आईच्या आयुष्यात आधीच इतके दुःख आहे आणि मी तिला अजून दुःख आणि अपमान देऊ शकत नव्हते. माझ्या आयुष्यात दिशा देणारे दरवेळी दुसरेच कोणीतरी होते. इतके दिवस मामा आणि आता तुम्ही असणार आहात. राहुल मन घट्ट करून हे सर्व ऐकत होता. काही क्षणापूर्वी मनात असलेल्या साऱ्या नाजूक भावना आता पूर्ण विखुरल्या होत्या. शीतल, तुम्हाला एका शब्दाने तरी सुचवायचे होते, किंवा पत्र, निरोप, फोन काहीतरी करून मला हे सर्व कळवायचे होते. मी हे लग्न होऊच दिले नसते. त्याने काय झाले असते? तुम्ही नकार दिला असता तर दुसरे स्थळ आलेच होते. माझे लग्न कुणाशी तरी होणारच होते. मामाला लवकरात लवकर जबाबदारीतून नियुक्त व्हायचे होते. मामीने त्याच्या मागे तगादा लावला होता. पोरगी नोकरीच्या नावाखाली कुणाबरोबर पळून गेली तर जगात किती बेअब्रू होईल. इतके दिवस केलेले सर्व मातीमोल होईल. आपल्यालाही 2 मुली आहेत. त्यांचं कसं होईल? मी परीक्षेचा फॉर्म भरला होता, पण परीक्षा होईपर्यंतही त्यांना धीर नव्हता. मी तर तुमच्याकडे नीट पाहिलेही नव्हते तेव्हा, कारण मला या सर्व गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नव्हता. मामा, मामी आणि आई यांच्यामुळे मला इच्छा नसतानाही या लग्नाला तयार व्हावे लागले. मी तुम्हाला पती म्हणून कसे स्वीकारू? रूममध्ये असलेले सममधुर संगीत आता थांबले होते. मेणबत्त्या केव्हाच विझून गेल्या होत्या. तिथे पसरलेल्या फुलांचा सुगंध अचानक नाहीसा झाला होता. खिडकीतून डोकावणारा चंद्रही अंधारात आता लुप्त झाला होता. कितीतरी वेळ एक प्रकारची शून्य शांतता खोलीत भरून राहिली होती. राहुल हलकेच उठला आणि शीतल जवळ आला.
ती पुन्हा बावरली. शीतल, मला माफ कर. सर्व तुझ्या मनाविरुद्ध झाले, पण आता या परिस्थितीत आपण काहीच करू शकत नाही. पण मी तुझ्यावर कसली जबरदस्ती करणार नाही, कारण पती पत्नीच्या नात्याची सुरुवात ही प्रेम आणि विश्वासाने व्हावी असे मला वाटते. मनाविरुद्ध स्वीकारलेले नाते फार काळ टिकत नसते. या गोष्टीचा सुगावा मात्र घरच्यांना लागू देऊ नकोस. माझे आई बाबा आणि ताई या लग्नामुळे खूप आनंदात आहेत. त्यांना हे सर्व सांगून म्हणजे त्यांचा सारा आनंद हिरावून घेण्यासारखे आहे. त्यांना हे सहनच होणार नाही. पण तूही काही काळजी करू नको. प्रत्येकासाठी त्यांची स्वप्न खूप महत्त्वाची असतात. मी स्वप्नाची किंमत जाणतो. माझ्यामुळे तुझे स्वप्न अर्धवट राहिलेली मला आवडणार नाही. पण पुढचे काही ठरवण्याआधी तू तुझा अभ्यास सुरू कर, परीक्षा दे. आताच कोणतं पाऊल उचलू नको, कारण तुझे एक चुकीचे पाऊल तुझ्या माहेरच्यासाठी आणि आमच्यासाठीही फार मोठे वादळ घेऊन येईल. एकदा तुला नोकरी मिळाली की तू तुझा निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकशील. मलाही विचार करायला काही अवधी मिळेल. त्यावेळी तुझ्यावर कोणाचा दबाव असणार नाही. तू स्वतःच्या पायावर उभी असशील. हे नाते स्वीकारायचे की तोडायचे हेही तेव्हा तू ठरवू शकशील. शीतलला हायसे वाटले. निदान राहुलला तिची अवस्था कळली होती आणि आजच्या अवघड प्रसंगातून तिची सुटकाही झाली होती. थँक्यू, तुम्ही मला समजून घेतले. राहुल काही न बोलता तेथून उठला. आपले अंथरूण वेगळे टाकून तो खाली झोपला. झोप येईल की नाही हे माहीत नव्हते. त्याचे मन अनेक विचारांनी भरून गेले होते. त्या टेबलवर तशाच राहिलेल्या दुधाच्या भरलेल्या ग्लासासारखे सकाळी शीतलच्या बांगड्याच्या किणकिणाने राहुलला जाग आली. ती उठलेली होती. तिला समोर बघताच त्याला काल रात्रीचा प्रसंग आठवला. झोपेने त्याला किती मोठा आधार दिला होता. काही काळ तो सर्व काही विसरून गेला होता. झोप नसती आली तर मात्र विचारांच्या वावटारीत तो उन्मळून पडला असता. आता मात्र झोपेतून तो पुन्हा जागा झाला होता आणि वास्तवात आला होता. शीतल सुद्धा तशीच दगड होऊन बसली होती. राहुलने घड्याळ पाहिले. झटकन तो उठला. त्याने पहिले आपले अंथरूण जागेवर ठेवले. त्या सजवलेल्या रूमकडे एक कटाक्ष टाकला आणि पुढच्या क्षणाला सर्व फुल्याने माळाबरोबर काढून कचऱ्याच्या टोपलीत टाकू लागला. पलंगावरच्या त्या पाकळ्या आता कोमजून गेल्या होत्या, त्याच्या कोमजलेल्या मनासारख्या. त्याच्या मनाच्या यातना फक्त त्या फुलांनाच कळल्या असतील, जी काल एकदम टवटवीत होती आणि आज कचऱ्यात पडली होती. शीतलही उठून त्याला मदत करू लागली. त्याने दुधाचा ग्लास बाथरूममध्ये ओतून दिला. सर्व आवरून झाल्यावर तो शीतलला म्हणाला, खूप उशीर झालाय. तू आंघोळ वगैरे आवरून घे, मी बाहेर जातो. तुझे आवरल्यावर मग मी माझा आवरेल. राहुलला हॉलमध्ये आलेले बघून स्वाती त्याच्याजवळ आली. हसून हळूच म्हणाली, झोप नाही झाली वाटते. राहुल तिच्याकडे पाहून नुसताच हसला. थोड्या वेळात शीतल आवरून आली. राहुलचे लक्ष तिच्याकडे गेले. पिवळ्या रंगाची साडी ती नेसली होती. चेहऱ्यावर आलेल्या तिच्या लांब सडक ओल्या केसांच्या बटा आपल्या हाताने बाजूला सारत पायातल्या पंजनाचा नाजूक आवाज करत ती येत होती. किती मोहक दिसत होती ती. हॉलमध्ये येताच ती आईबाबांच्या पाया पडली. स्वाती तिला एका बाजूला घेत कुजबुजत पण राहुलला ऐकू जाईल इतक्या आवाजात तिला विचारले, राहुलने खूप त्रास नाही ना दिला तुला रात्री आवडलं का माझं डेकोरेशन? शीतलने एक कटाक्ष राहुलकडे टाकला. स्वातीने ते बराबर टिपले. ओहो, आखो आखो में इशारे सुरू आहेत. तर चालू दे तुमचे, मी स्वयंपाक करायला जाते. तिच्यावरची आपली नजर बाजूला हटवत राहुल आत आवरायला गेला. दुपारी जेवणे झाल्यावर स्वातीने शीतल आणि राहुल समोर काही कॉम्प्लेट धरले आणि म्हणाली, ही बघा काही जवळची हनीमून स्थळे, कोणतेही पॅकेज सिलेक्ट करा. माझ्याकडून तुम्हालाही लग्नाची भेट आणि आज सिलेक्ट करा. राहुलला सुट्टी आहे तोपर्यंत जाऊन या. दोघे एकमेकांकडे बघत राहिले. अरे लाजायला काय झाले, सगळेजण जातातच ना. पाहिजे तर तुमच्या खोलीत जाऊन सिलेक्ट करा ठिकाण एकत्र. या शब्दावर तिने जास्त जोर दिला आणि दोघांकडे बघत हसू लागली. राहुल लगेच म्हणाला, ताई अगं काय घाई आहे, आम्ही नंतर जाऊ. मी उद्यापासून कामावर जॉईन होतोय. स्वाती आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली.
अरे 8 दिवस सुट्टी बाकी आहे ना, ते काही नाही. तुम्ही जायचे म्हणजे जायचे. हेच दिवस असतात एकमेकांबरोबर एकांतात घालवण्याचे. काम तर आयुष्यभरासाठी आहेच. अगं ताई, कालच कळले की तिची बँकची परीक्षा आहे. 15 दिवसात लग्नाच्या गडबडीत तिचा अभ्यास झाला नाही. आता करू दे तिला अभ्यास. तिला नोकरी करायची खूप हौस आहे. या परीक्षा नेहमी नेहमी थोड्याच होतात. परत कधी संधी मिळेल सांगता येत नाही. तिला करू दे तयारी. एका रात्रीत शीतलबद्दल एवढं कळलं तुला राहुल? त्यामुळे झोप नाही झाली वाटते दोघांची. रात्रभर फक्त गप्पाच मारल्या की काय? स्वाती दोघांना चिमटे काढायची एक संधीही सोडत नव्हती आणि त्यामुळे ते दोघे मात्र कोंडीत सापडत होते. तीच पुढे म्हणाली, शीतल, पाहिलेस ना, असा आहे आमचा राहुल. स्वतःच्या आधी इतरांची काळजी घेणारा, आपल्या माणसांसाठी स्वतःची स्वप्ने विसरणारा, दुसऱ्यांच्या आनंदासाठी झटणारा. मला अभिमान वाटतो तुझ्याविषयी. अशीच एकमेकांची स्वप्ने जपत राहा. एकमेकांना साथ देत राहा. कायम एकमेकांबरोबर राहा. तुमचे आयुष्य सुखाने नक्की उजळून जाईल. राहुलच्या आईबाबांनीही त्याच्या या निर्णयाला साथ दिली. राहुलची आई म्हणाली, शीतलची इच्छा आहे ना परीक्षा देण्याची, तर तिला तयारी करू द्या. शीतल, फक्त 15 दिवस आहेत ना परीक्षेला. तू आता फक्त अभ्यास कर. घरातले करायला मी आहे. राहुल, तिला काही पुस्तके लागली तर आणून दे आणि अभ्यासातही मदत कर. घरीच आहे ना तू सध्या? स्वाती लगेच म्हणाली, राहुल, अभ्यास करू देशील ना तिला? नाहीतर अभ्यासाच्या नावाखाली. ताई, माझ्याकडे आहेत बरीच पुस्तके, मी काढून ठेवतो. स्वातीचं बोलणे मध्येच तोडत राहुल आत निघून गेला. शीतलकडे पाहत ती म्हणाली, गमत केली ग, पण आमचा राहुल खूप हुशार आहे. स्पर्धा परीक्षांचा खूप अनुभव आहे त्याला. त्याची तुला चांगली मदत होईल. दुपारी सर्व आवरल्यावर शीतल रूममध्ये आली. राहुलने तिच्यासाठी पुस्तके काढून ठेवली होती. या पुस्तकांचा खूप उपयोग होईल तुला. काही अडले तर निसंकोच विचार. तिला असं म्हणून तो पलंगावर आपले एक पुस्तक घेऊन वाचत बसला. शीतल समोरच्या टेबल खुर्चीवर अभ्यासाला बसली. वाचता वाचता त्याचे लक्ष अचानक तिच्याकडे गेले. वाचनात मग्न झालेल्या शीतलचे डोळे खाली झुकलेले होते. त्यामुळे तिच्या काळ्याभोर दाट पापण्या पहिल्यांदाच त्याला दिसल्या. वाचताना होत असलेल्या तिच्या ओठांची नाजूक हालचाल किती मोहक वाटत होती. तिचे ओठ गुलाबांच्या पाकळ्यांप्रमाणे नाजूक होते. वाचताना ती मध्येच आपल्या केसांशी चाळा करत होती. तिची मेहंदी लावलेली लांबसडक बोटे त्या केसातून ती एकसारखी फिरवत होती. मध्येच पेन्सिल तोंडात धरून विचार करत होती. तिची प्रत्येक हालचाल त्याची नजर टिपत होती. तोच त्याचे लक्ष तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर गेले. मीच बांधले हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात. माझ्यासाठी किती आनंदाचा क्षण, पण तिच्यासाठी तर ती बेडीच आहे. तिच्या मनाविरुद्ध तिच्या गळ्यात अडकवलेले. माझ्या मनात तिच्याविषयी कितीही कोमल भावना असो, पण तिला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, हे सत्य आहे. काय असणार आहे या नात्याचे भविष्य? तो शीतलची नजर वर झाली. तिच्याकडे पाहत असलेल्या राहुलाने तिची नजर झाली. एक क्षणभरच तिने लगेच आपले लक्ष पुस्तकात घातले. मी तिच्याकडे असे बघत राहणे योग्य नाही. तिचे लक्ष विचलित होईल. तो बाहेर निघतच होता. तुम्हालाही गणिते येतात का? पहा ना, किती वेळ झाला मी प्रयत्न करते, जमतच नाही. राहुल तिच्या जवळच्या खुर्चीवर बसला. त्याने चुटकीशी अशी गणितं सोडवून दिली. अरे वा, कमाल आहे तुमची. स्वातीताई म्हणतात ते खरे आहे. तुम्ही खूप हुशार आहात. मला बाकी कशात अडचण येत नाही, पण गणित थोडे कच्चे आहे. या विषयात माझी मदत कराल का तुम्ही? हो, नक्कीच. मला वेळही आहे सध्या. स्वातीताई काही ऑफिसला जॉईन होऊ देणार नाही. इतक्या सुट्टी घेतली आहे तर एकमेकांबरोबर वेळ घालवावा अशी ऑर्डर आहे तिची. शीतल त्याच्याकडे चमकून बघू लागली. अगं, असं तिला वाटतं. तू नको तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ. तिचा स्वभाव आहे तसा. तुला मदत केल्याचा आनंदच होईल मला. शेवटी प्रश्न तुझ्या स्वप्नांचा आहे. राहुल तिला मदत करू लागला. दररोज दुपारी आणि रात्री जेवण झाल्यावर ती त्याला तिच्या अडचणी विचारू लागली. तोही मोकळेपणाने सर्व समजावून सांगे. तिची शिकण्याची जिद्द आणि कोणतीही गोष्ट पूर्णपणे समजल्याशिवाय पुढे न जाण्याची वृत्ती त्याला खूपच भावली. किती निश्चयी आहे ही.
आपल्या ध्येयाला पाठपुरावा करण्यासाठी कितीही मेहनत घेण्याची तिची तयारी आहे. तिची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ दे. अभ्यासाच्या निमित्ताने का होईना त्याला तिचा सहवास काही काळ मिळत होता. त्याचे मन तिच्याकडे ओढ घेत होते, पण शीतल त्याच्याकडे कधी त्या दृष्टीने बघत नव्हती. ते तिच्याच नादात असायचे. त्यामुळे आपल्या भावना तिच्यापासून लपवण्याचा त्याला आटोकाट प्रयत्न करावा लागे. 2-3 दिवसातच त्यांचा दिनक्रम व्यवस्थित सुरू झाला. शीतल सकाळी लवकर उठे, स्वतःचे आवरून घरातल्या सर्व कामात मीराताईंना मदत करत असे. स्वातीही तिच्या घरी गेली होती, त्यामुळे 4 माणसाचे काम किती असणार. स्वयंपाकही तिला खूप चांगला येत होता. मीराताई तिला अभ्यास कर म्हणून काम करू देत नसायचे, पण ती म्हणे मला सवय आहे सगळ्या कामांची. ती घरातील कामे करूनच कॉलेजला जायची. दोघी मिळून कामे पटकन आवरत आणि मगच ती रूममध्ये अभ्यासाला जाई. मीराताईंना तिचे एकंदर सर्व वागणे आवडे, पण तरी मनात काहीतरी खटकत असे. त्या राहुलच्या बाबांना म्हणाल्याच, आपल्याला खूप चांगली सून मिळाली. संस्कार खूप छान केले तिच्या आईने तिच्यावर. मोठ्यांचा आदर करते, घरातले कामे येतात, अभ्यासातही हुशार आहे, पुढे शिकण्याची जिद्द आहे, पण ती अजून आपल्याबरोबर मोकळेपणाने बोलत नाही. खूप शांत असते. आपले जाऊ द्या, पण राहुल बरोबर बोलतानाही मी कधी पाहिले नाही. दोघेही अजून अनोळखे असल्यासारखे वागतात. नवदाम्पत्याच्या वागण्या बोलण्यात असते तसे प्रेम, ओढ, लाडीकपणा, एकमेकांची चेष्टा मस्करी काहीच नाही. दोघे बाहेर फिरायला जात नाहीत. मीच त्यांना काल मंदिरात जाऊन या म्हणाले, तर लगेच अर्ध्या तासात जाऊन आले. मला काळजी वाटते हो राहुलची. काळजी नको करू अगं. लाजच असतील ते दोघेही आपल्या समोर. अजून नवीन आहेत ते. त्यात लग्न झाल्यावर कुठे बाहेर जाऊन आले नाहीत, त्यामुळे मोकळे झाले नाहीत अजून. होईल सर्व ठीक आहे, काळ जाऊ द्या. इकडे राहुल आणि शीतलचे नाते मात्र तसेच होते, ज्याला काही नावच नव्हते. फक्त फरक इतका झाला होता की ती आता थोडी मोकळेपणाने वावरत होती. राहुलच्या चांगुलपणाची छाप तिच्यावर पडली होती. सुरुवातीचा संकोच आता दूर झाला होता. कधी कधी इतर विषयांवर चर्चाही होत होती. राहुलची सुट्टी संपली. ऑफिसला जायचा दिवस आला. मीराताईने आधीच शीतलला सांगितले होते, राहुलला बाहेरचे जेवण अजिबात आवडत नाही. तो रोज घरचा डब्बा नेतो. मला सवय आहे लवकर उठण्याची, तू नको लवकर उठू इतक्यातच. अभ्यास पण आहे तुला आणि पुढे तर सगळं तुलाच करायचे आहे. तरीही त्याच्या ऑफिसच्या पहिल्या दिवशी ती लवकर उठली, स्वतःची आवरून डब्बा बनवायला लागली. मीराताईंनी हे पाहिले. त्या मुद्दाम स्वयंपाकघरात गेल्या नाहीत. नवऱ्याला स्वतःच्या हाताने डब्बा बनवून द्यायला हे पाहून त्या आनंदल्या. राहुल आवरून बाहेर आला. तिला स्वयंपाकघरात पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि आनंदही. त्याच्यासाठी ती जेवण बनवत होती. तो आत गेला. आई बनवेल डब्बा, तू कशाला? मी या घरची सून आहे, हे कर्तव्यच आहे माझे. तुम्ही सगळे माझ्याशी इतके चांगले वागता. मीही सर्वांसाठी काही केले तर काय झाले? तिने राहुलला गरम नाश्ता आणि चहा दिला. काम करताना तिच्या हालचाली तो निहाळत होता. ती सर्व गोष्टी अगदी मन लावून आणि सफाईदारपणे करत होती. तिच्या त्या लयबद्ध हालचाली बघतच राहाव्यात असे त्याला वाटत होते. ती आसपास असली की त्याला खूप बरे वाटे. ती कायम जवळच असावी असे त्याला वाटे. पण लगेच तो भानावर आला. मी उगाच आशा लावून बसलोय. ती माझ्याकडे नीट बघतही नाही. तिने काय ठरवलंय हेही मला माहीत नाही. याच विचारात त्याने गाडी काढली. किक मारून गाडी स्टार्ट करतच होता की शीतल धावत बाहेर आली. अहो, तुमचा डब्बा राहिला होता ना. तिने डब्बा त्याच्या पुढे धरला. तिच्या हातातून डब्बा घेताना दोघांना एकमेकांचा ओझरत स्पर्श झाला. तिने लगेच आपला हात बाजूला घेतला आणि आत जायला वळली. शीतल, थँक्यू. ती काहीच बोलली नाही. हलकेचे स्मित करून ती आत गेली. आधी तिचा तो मुलायम स्पर्श आणि आता ते सुंदर स्मित. राहुल तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तसाच गाडीवर बसून राहिला. पुढचे 8 दिवस भरभर सरले. राहुलचे रोज ऑफिसला जाणे, शीतलचे रोज त्याच्यासाठी डब्बा बनवून देणे, सकाळचा गरम चहा नाश्ता, तो आल्यावर लगेच पुढे येणारा संध्याकाळचा चहा, रात्रीचा
तिचा अभ्यास, त्याची तिला अभ्यासात मदत, कधी तिच्याकडून पेपर सोडून घेणे, कधी तोंडी प्रश्न उत्तरे, हे रोजचे रुटीन बनवून घेणे. इथे दोघातला संकोच बराच अंशी कमी झाला. कधी कधी दोघांमध्ये हलके फुलके विनोदही होत. ती हसली, आनंदी दिसली की राहुल मनोमन सुखावते. एकूण 15 दिवसांचा सहवास, पण त्याचे तिच्याविषयी प्रेम अजूनच वाढत चालले होते. तिच्या मोकळ्या वागण्याने त्याला त्यांच्या नात्याच्या भविष्याबद्दल थोडी आशा वाटू लागली होती. परीक्षेचे 1 दिवस आधी ती माहेरी जाणार होती. तिथून तिचे परीक्षा केंद्र जवळ होते. त्या रात्री राहुल तिला म्हणाला, तुला पेपर चांगला जाणार, मन लावून अभ्यास केलाय तू, कसलंच टेन्शन घेऊ नकोस. तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नाही. मी तर आशा सोडली होती. तुमचे आभार कसे मानू. राहुलला तिच्याशी खूप काही बोलायचे होते, खूप काही सांगायचे होते, पण त्याला काही बोलताच आले नाही. तिच्याकडे त्याने फक्त डोळे भरून पाहिले आणि तो झोपायला आपल्या जागेवर गेला. दुसऱ्या दिवशी तो तिला बस स्टॉपवर सोडायला गेला. ती गाडीत बसल्यावर फक्त एवढेच बोलू शकला, परत येशील ना. तेवढ्यात बस सुरू झाली. तिच्या उत्तराच्या आशेने तो बघत राहिला, पण काहीच उत्तर आले नाही. बस दूर दूर होत होते आणि त्याला वाटले की त्याचे प्रेमही त्याच्यापासून दूर दूर होत आहे. शीतलला पेपर अपेक्षेप्रमाणे सोपा गेला. ती माहेरी पहिल्यांदाच गेली होती. मीराताई तिला जाताना म्हणाल्या होत्या, गेलीसारखे 8 दिवस राहून ये, तुझ्या आईला बरं वाटेल. त्यामुळे पेपर झाला तरी ती तिकडेच होती. पण इकडे एक दिवस राहुलसाठी मोठा अवघड होत होता. गेल्यापासून शीतलचा एकदाच फोन आला होता, तेही पेपर सोपा गेला हे सांगण्यासाठी. तेव्हाही त्यांच्या जास्त बोलणे झालेच नव्हते. त्याला कित्येकदा वाटायचे तिला फोन करावा, पण परत हा विचार तो मनातून झटकून टाकायचा. तिला माझ्याबद्दल काही वाटत असते तर तिने केला असता फोन. मी उगाच तिला कोड्यात टाकणे बरे नाही. मी तिला तिचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तिला योग्य वाटेल तो निर्णय ती घेईल. शीतलला जाऊन 10 दिवस झाले तरी ती परत आली नाही. मीराताई राहुलला म्हणाल्या, अरे फोन झाला असेल ना तुमचा, कधी ती परत येणार आहे. मलाही करमत नाही रे तिच्याशिवाय. 15 दिवसात पोरीने घर केलं मनात. राहुल काय बोलणार. तितक्यात फोन वाजला. हॅलो आई, माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे. मी काही दिवस तिच्यासोबत राहील म्हणते. अगं मग राहा की, त्यांची काळजी घे. काही लागले की कळव आम्हाला. हवे तर राहुलला पाठवते तिकडे. नको, त्यांची कशाला धावपळ. काळजी करण्यासारखं काही नाही. थोडा अशक्तपणा आहे, बाकी काही नाही. राहुल शीतलकडे जायला एका पायावर तयार होता, पण शीतलचं उत्तर ऐकून त्याचा उत्साह मावळला. ती मला जवळचे मानत असती तर अशा वेळी मला हक्काने बोलवले असते. तो थोडा निराश झाला. रूममध्ये गेल्यावर त्याला जागोजागी ती दिसे. आरशापुढे उभी राहून आपले लांब सडक केस विंचरणारी ती, खुर्चीवर बसून कायम पुस्तकात मग्न असलेली ती, सकाळी सकाळी लवकर तयार होऊन तिच्या प्रसन्न चेहऱ्याने त्याची सकाळ प्रसन्न करणारी ती. त्याने कपाट उघडले. तिच्या साड्या दिसल्या. त्या एक एक साडीतले तिचे रूप त्याला आठवू लागले. तिला कोणताही रंग खुलून दिसतो, पण गुलाबी साडी ती किती सुंदर दिसते. तोच त्याचे लक्ष एका डबीकडे गेले. त्याने डबे उघडली. त्यात मंगळसूत्र होते. तिथं रोज मंगळसूत्र घालत होती. मग जाताना का नाही घातले. माझे लक्षही गेले नाही. त्याच्या हृदयात जोरात एक कळ उमटली. अखेर तिने निर्णय घेतला. तो निराश झाला. आतून तुटून गेला. मीच वेडा आशा लावून बसलो होतो. पुढचे काही दिवस तो अत्यंत टेन्शनमध्ये होता. घरात बोलत नव्हता, नीट जेवत नव्हता. आईबाबांच्या नजरेतून ते कसे सुटेल. पण त्यांना वाटले त्याला शीतलची खूप आठवण येत असेल. असेच अजून 1 आठवडा गेला. शीतल परत येण्याचे काही चिन्ह दिसेना. त्याने आता पूर्ण आशा सोडली होती. आईबाबांना आता सर्व सांगावेच लागेल हे त्याला कळून चुकले. त्याने निर्धार केला, आज ऑफिसमधून घरी गेल्यावर सगळे सांगून टाकतो. त्यांना अंधारात ठेवणे बरे नाही. इतके दिवस मनावर वाढलेले माझे ओझेही उतरेल. तो घरी आला तर आईबाबा बाहेर जाण्याच्या तयारीत दिसले. राहुल, किती उशीर केला. आज आम्हाला एका कार्यक्रमाला जायचे आहे. आम्ही निघतो. यायला उशीर होईल आम्हाला. तू फ्रेश होऊन खाऊन घे. ते परत आल्यावर सगळं सांगेन मी त्यांना. असं म्हणून घराचे दार लावून तो आत वळला. त्याच्या रूममध्ये येताच त्याला पलंगावर बसलेली शीतल दिसली.
ती त्याच्याकडे पाहून गोड हसली. त्याचा डोळ्यावर विश्वास बसेना. त्याने डोळे चोळून परत एकदा पाहिले. हो, शीतल तिथेच होती, त्याच्या रूममध्ये. इतके आश्चर्यचकित का झालात? मी परत येईल याची खात्री नव्हती का? तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका मनाला खात्री होती की तू नक्की येशील, पण वास्तवात जगणाऱ्या दुसऱ्या मनाला विश्वास नव्हता. शेवटी प्रेम करणाऱ्या मनाचा विजय झाला. तो असं कधी काही बोलली नाहीस. तुझ्या वागण्यातूनही काही जाणवले नाही. फोन नाही, मग काय समजायचे मी? मला तरी कुठे जाणीव होती या सर्वाची? तिथे होते तेव्हा फक्त माझा आणि माझ्या स्वप्नांचा विचार करत होते. हृदयाचे दार बंद करून बसले होते. परीक्षा झाली, पेपर मनासारखा गेला, त्यामुळे नोकरी मिळणार याबाबत निश्चिंत झाले. माझे स्वप्न पूर्ण होणार याची खात्री पटली, पण तरीही एक हुरहुर मनात दाटली होती. मनाला शांतता नव्हती. आपले काहीतरी हरवले आहे, काहीतरी मागे राहिले आहे याची जाणीव होऊ लागली. फक्त 15 दिवस मी इथे राहिले, पण या दिवसांनी मला काय दिले हे मला तिथे गेल्यावर समजले. माझ्यावर मनापासून प्रेम करणारे कुणीतरी माझी वाट पाहत आहे याची मला जाणीव झाली. या घरी आल्यापासून प्रत्येक दिवस आठवू लागला. मनात माझ्याविषयी प्रेम असूनही केवळ माझ्या मनाचा विचार करून आपले मन आवरणारा तुमच्यातील समंजसपणा मला आठवू लागला. आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून माझ्या स्वप्नासाठी मला पाठिंबा देणारा तुमच्यातील सच्चा साथीदार मला आठवू लागला. माझ्याविषयी असलेल्या ओढीला आसक्ती न बदलणारा तुमच्यातील संयमी पती मला आठवू लागला. तुमचे डोळे कायम माझा पाठलाग करत असायचे, पण मला संकोच वाटू नये म्हणून त्या डोळ्यातल्या भावना लपवण्याचे कौशल्य असणारा तुमच्यातून मृदू मनाचा सहचर मला आठवू लागला. खरं प्रेम काय असते हे मला तुम्ही शिकवले. दुसऱ्यांच्या भावना जपणे, त्याचा आदर करणे हेच खरे प्रेम. पत्नीवर आपला हक्क सांगणारे अनेक असतात, पण तिच्या मनाचा विचार करणारे तुमच्यासारखे थोडीच असतात. तुम्ही माझ्यावर खरंच जादू केली आहे. जिथे मला जिकडे तिकडे तुम्हीच दिसत होता. मी पलंगावर झोपले की खालून माझ्याकडे बघणारे तुम्ही माझ्या स्वप्नात यायचे. मी काही वाचत असले की माझ्याकडे एकटक बघणारे तुम्ही मला दिसू लागायचे. मी काम करत असले की माझ्या अवतीभोवती फिरणारे तुमची नजर मला आठवू लागली. तुम्ही ऑफिसला निघालात की डब्बा देताना होणारी आपली रोजची नजर भेट मला आठवायचे. नजरेपुढे तुमचे ते रुबाबदार रूप हटत नसायचे. संध्याकाळ झाली की तुमच्या येण्याच्या वेळी माझे लक्ष बरोबर घड्याळाकडे जायचे. प्रत्यक्ष न बोलताही होणारे आपले मुख संभाषणाचा अर्थ मला तिथे कळला. तुम्ही सोबत असताना मला तुमचे प्रेम कळले नाही, पण तिथे गेल्यावर मला याची जाणीव झाली की प्रेम भावनेचा अंकुर माझ्या मनात इथेच रुजला होता. तुमच्या आठवणीने मन कातर होऊ लागले. लग्नाला मी बेडी समजत होते, माझ्या स्वप्नातले अडचण समजत होते, पण असा जीवापाड प्रेम करणारा आणि पत्नीला प्रत्येक बाबतीत सहकार्य करणारा पती असेल तर अशी बेडी हवीशी वाटेल मला. मी तुमच्याशी खूप निर्दयपणे वागली. तुमच्या प्रेमाची दखल तर सोडाच, पण सुरुवातीला तुमच्याबद्दल अनेक शंका मनात बाळगल्या. मला माफ करा. शीतल, माफी कसली मागते ग? अगं, एखादे नाते मनाविरुद्ध स्वीकारण्यापेक्षा ते नाकारणे जास्त चांगले. तुझी यामागची भावना मला कळली होती. तुझ्या आईबद्दलची काळजी, तिचे उर्वरित आयुष्य सुखाचे जावे तीच तळमळ यामागे होती. तू आज परत येण्याचा निर्णय घेतला, तसा मीही एक निर्णय घेतला आहे. आपण आईला काही कमी पडू द्यायचं नाही. तिची जबाबदारी आजपासून आपल्या दोघांची. तुमच्या या चांगुलपणावर मी भाळले. प्रेम करायला तुम्ही मला शिकवले. माझ्याही नकळत जाणता अजाणता या हृदयी प्रीत झाली आणि माझे हृदय सर्वस्वी तुमचे झाले. एका श्वासात तीही बोलून गेली, पण मनातले गुपित उघडे झाल्यावर मात्र ती लाजून खाली पाहू लागली. राहुल म्हणाला, म्हणजे तिथे गेल्यावर तुला खात्री पटली? तिथून निघताना तुझा निर्णय वेगळा होता ना? हे मंगळसूत्र तू घरी ठेवून गेली होती? नाही, मी काहीच ठरवले नव्हते. तेव्हा आईंना मी सांगितले होते प्रवासात सोन्याचे काही नको म्हणून मी ते काढून ठेवले होते. आज मला पुन्हा ते लग्नातले मंगळसूत्र अगदी मनापासून घालायचे आहे. तुमच्या हाताने परत घाला ना. राहुल तिच्याजवळ गेला. ते मंगळसूत्र पुन्हा तिच्या गळ्यात बांधले. त्याच्या स्पर्शाने ती आज अजिबात संकोचली नाही, तर मोहरली. तिच्या डोळ्यांनीच प्रेमाचा
संदेश त्याला दिला. त्याने तिला जवळ ओढले. तिनेही स्वतःला त्याच्या भावात झोकून दिले, अगदी निसंकोच. तेवढ्यात बेल वाजली. शीतल त्या मिठीतून दूर होत बाहेर पळाली. आईबाबा आले होते. राहुलही बाहेर आला. हे काय, तू अजून कपडेही बदलले नाहीत? राहुलच्या चेहऱ्यावरील गोड हसू आणि शीतलच्या चेहऱ्यावरील लाली त्यांना सगळं काही सांगून गेली. त्यांचाही जीव भांड्यात पडला. शीतल घरी आल्यावर ते दोघे मुद्दामच बाहेर गेले होते. त्यांना एकांता मिळावा म्हणून. त्यांनी जेवणं उरकली. सगळेजण आईस्क्रीमचा आस्वाद घेत बराच वेळ गप्पा मारत बसले. आज इतक्या दिवसांनी शीतल मन मोकळेपणाने बोलत होती, हसत होती. त्या घराचा ती आता अविभाज्य भाग झाली होती. सर्व आवरल्यावर दोघेही आपल्या रूममध्ये आले. मनातील दुरावा संपला होता. आता आस लागली होती मिलनाची, सर्वार्थाने एकमेकांची होण्याची. आज त्यांच्या डोळ्यापुढे तीच पहिली रात्र आली. फुलांनी सजलेली शय्या या दिवशी एकाकी आणि हिरमुसलेली राहिली होती. आज मात्र खिडकीतून डोकावणारा तोच चंद्र त्यांना प्रोत्साहन देऊ लागला. खुल्या बाल्कनीतून येणारा रातराणीचा गंध तनामनाला उत्तेजित करू लागला. तेवढ्या शीतलच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागला. राहुल तिच्यावर उधळत असलेल्या त्या पाकळ्या तिच्या अंगाला रोमांचित करू लागल्या. पलंगावरही त्याने फुलांची मखमली शय्या तयार केली. आपला हात त्याने तिच्यापुढे धरला. जणू प्रेम नगरीत जाण्यासाठी तिची साथ तो मागत होता. तिने लाजत आपला हात अलगद त्याच्या हातात दिला. त्याने तिला जवळ घेत हळुवारपणे आपल्या भावात उचलले. त्याच्या त्या उष्ण स्पर्शाने तिचे अंग मोहरले. ती त्याला बिलगली. प्रीतीच्या पहिल्या स्पर्शाची अनुभूती त्यांना नव्या दुनियेत घेऊन गेली. दोघे कितीतरी वेळ तो क्षण साजरा करत प्रेम राज्यात हरवून गेले होते. मग त्याने हलकेच तिला पलंगावर ठेवले. दोघे एकमेकांकडे डोळे भरून पाहत होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.